शहाजी राजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतली मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर बजाजीराजे निंबाळकर आले होते. नातेबंदातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकांचे मुंडन झाले. उतरत्या केश समारंभाच्या मस्तकाने आणि जडावलेल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडली. ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एकच एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराजसाहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते, पण ते साधत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच. शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, कसे कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब? थोरल्याओ. भरल्या डोळ्यांनी राजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावूक होऊन गेल्या. शंभूबाळांचा तोंडावळा थेट आमच्या स्वारींसारखा आहे. नाक, भुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आतबाहेर सारख्या साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे सतेज साफ दर्पण. महाराजांना आगेनगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की, शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीत हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेटमुद्रा रुजू करून ते राजांना म्हणाले, आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे, इजाजत होईल? तर संगती महाराजांना घेऊन त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल. कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसं व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत भांबवून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला बाळराजांना बजाजी. पण मासाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायाजी घ्या. हत्यारबंद धारकरांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं, तुमचा काळीज गुंतवा आम्ही जाणतो. पण महाराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा. त्यांची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्याबरोबर राहू. राजांनी होकार दिल्याने बजाजी फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभूबाळांना बघताच कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीत ते राजांच्या महालाबाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळवताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊचा, राजांचा आणि राणीवंशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदर महालाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिची 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पायसोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या, सांभाळून असा. बाळराजांचे खांदे थोपटवीत राजे म्हणाले. शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोयपट हातांनी ठाकेठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बाण रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकर
कमरेच्या हत्याराच्या मुठीवर आपली दमदार बोटे ऋतवीत धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बागदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एकनिजर बघत राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या राजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडत नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही. नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई, माणसांचा हा गुंतवा उकल होण्यासारखा नाही. तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलत. जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. पण या दुनियेत आलेला हर एक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखा झालेला असतो. किरणे तिला आली असताना फलटण नजरटप्प्यात आले. बजाजी राजांनी गाव वेशीवरच्या भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन राजांना सामोरे जाण्यासाठी गाव वेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं चित्त कोंबडं शंभूराजांवरून उतरून दूर फेकून दिलं. शंभूराजांनी आपली चारी मामे भावांची उरबेट घेतली. आपले मामा बजाजी राजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समवेत राजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातोश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला. आपला घडीव दगडाचा चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावात करत म्हणाले, राजे, पाहिला तुमच्या आऊसाहेबांचा वाडा? मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा आणि कसा भिडला हे राजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद दरवाजात आले. सुवासिनी आरती तबके फिरवून त्यांची ओवाळण केली. सोनमोहरांचा सदका त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टेपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू, बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले. हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हाईच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरती बिछाईत हात फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेली मस्तकीचा टोप तिने चौरंगावर तबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पाय गतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हाताने चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या पिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिरागदालनाच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला. पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते. जागेपलटामुळे त्यांना झोप येत नव्हती.
ते सारखे कूस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती. एकच एकच विचार बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तटावर मान ठोकून बसला होता. चारी बाजूंनी तो कायदे आखडीत होता. लागणारी ओढ असह्य होत होती. कशा कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब? त्या एकाच सवालाच्या कैक घोडेटापा होऊन दौडू लागल्या. कशा कशा दिसत होत्या आमच्या आऊसाहेब? का का आठवत नाही त्यांचा चेहरा? पाण्याबाहेरच्या बाळमाशासारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजीची धडपड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रुखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटींची तारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रुखाने दौडत असलेल्या वारेझोत सुंकार गुंफीत निंबाळकरांच्या वाड्यात बेखोर घुसला होता. तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची धडधड पडल्या पडल्या ऐकताना महाराजांच्या डोळ्यासमोर एकामागोमाग एक श्रीमुद्रा गरगर फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब. पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळवानात उजळून निघालेल्या होत्या. त्यांच्या तेजाने महाराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते. मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते. म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता. महाराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली धडधड आणि सुंकार येतच होते. घायाळ झालेले शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बेछैत सुरकुतली होती. आऊसाहेब, अशी मोठ्याने कंठ फोडून साद घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वाससुद्धा घुटमळत होते. कोंडी कोंडी दाटली होती. एकाकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकन मंचकावर उठून बसले. ती धाराऊ होती. मूळची गोरवर्णी असली तरी ती हात, कपाळ, गळा गोंदलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती. तिला समोर पाहताना शंभूबाळ थरथरत बोलून गेले, धाराऊ? आऊसाहेब? त्यांच्या दाट कुरळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, भिवू नका, मी हाय नव. आणि तिने महाराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ विलगते घेतले. पलीकडच्या दालनातील दारांची धडधड आता निसूर झाली होती. वारेझोताचा सुंकार आपल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाळंतिणीचे दालन होते. एक सालांपूर्वी त्याच दालनात सईबाईंचा जन्म झाला होता. धाराऊला, शंभूबाळांना हे काहीच माहीत नव्हते. धाराऊ आपल्या पदराने महाराजांचा कपाळी दाटलेला घाम टिपू लागली. अंधारात निसूर झालेला फलटणचा घेर धरलेली बाणगंगा नदी निर्धार किनाऱ्याला आसत देत संतपणे वाहत होती. थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांसह शंभूराजे राजगडावर परतले. या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोफमारीने हैराण झालेले जयसिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती.